तर नमस्कार मित्रांनो, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात. आज आहे 21 मे. कालच इलेक्शन झालंय मुंबईमध्ये आणि आज आम्ही चाललोय कोकणात जरा एक फेरफटका मारायला. आता बरोबर सकाळचे 5:38 झाले. आता गाडी स्टार्ट केलेली आहे. आता आम्ही निघतोय. तर आज आम्ही असं ठरवलंय की आणि विशेष म्हणजे आजही आम्ही दोघे जण म्हणजे फक्त दोघंच जातोय. अश्वथची तर परीक्षा चालू आहे, शुक्रवारी पेपर आहे. अयनची 10वी आहे, त्यामुळे आता त्याचे क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे ते दोघं यायला तयार नाही आहेत. तर म्हटलं एक दिवस जरा आपण फेरफटका मारून येऊया. तर असं ठरलंय. तर आता महाडजवळ आपण पहिल्यांदा गंधारपाले बौद्धकालीन लेणी आहेत ती पाहूया. कारण आपण लहानपणापासून बघतोय मी हायवेच्या अगदी बाजूला ती डोंगरामध्ये कोरलेली लेणी दिसतात, ती आपल्याला खुणावत असतात. तर म्हटलं ह्या वेळेला आपण स्पेशली त्यासाठीच जाऊया. आणि जर तिथपर्यंत जातोच आहे तर बघूया प्रतापगड पाहता येतोय का आपल्याला. मग राहा या प्रवासात आमच्या सोबत, कुठेही जाऊ नका. बरोबर 5:48 टोल नाका ऐरोलीचा क्रॉस केलेला आहे. मस्तपैकी रिफ्लेक्टर लावलं, मस्त दिसतं. हे तुर्भ्याच्या आयकीएच्या अलीकडे समोर आयकीए दिसतंय बघा. या ब्रिजवर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. आणि मागच्या वेळेला मी लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा पण पुढे तुर्भ्याला पण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. तर आता आपण जरा सकाळी लवकर निघालोय. बघूया थोडं काय ट्रॅफिक वगैरे मिळतंय का. सध्या तरी आता तरी ट्रॅफिक दिसत नाही आहे तेवढं. हे बघा आयकीएच्या पुढे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. 1-2 गाड्या पास होतील एवढीच लेन ठेवलेली आहे. मध्ये पूर्ण रस्ता ब्लॉक आहे. हे बघा तुर्भे स्टेशनच्या बरोबर समोर इथे पण आता काम चालू केलं. मागच्या वेळेला आलो तेव्हा इथे सुरू केलेलं नव्हतं. बहुतेक कॉन्क्रिटीकरण करतात या रस्त्याचं. हा तर रस्ता कॉन्क्रीटच आहे, अजून काय करतात माहीत नाही. हे बी नवीन करत असतील. बरोबर 6:10 आपण आता नेरूळला पोचलोय. हा आता नेरूळचा उलव्याचा टर्न घेतोय आपण. बरोबर 6:18 झालेत. आपण उल्वे नोडला पोहोचलेलो आहोत. इथे बघा ट्रँकरचं ट्रॅफिक बघा. ट्रँकरवाले चालवत आहेत बघा कसे. नॉर्मली लोक व्यवस्थित चालवतात, पण इथे ओव्हरटेक करतात आहे. त्यामुळे तिन्ही लेन ब्लॉक केलेले आहेत. बघा सूर्योदय होतोय. मस्त लाल बुंद असा दिसतोय सूर्य.
बरोबर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपण हा उमा CNG पंपला पोहोचलेलो आहोत. तर इथे असणार इथे गर्दी कमी असते त्यामुळे बरोबर 6:37 झाली आहेत. 6-7 मिनिटं गेली आमची गॅस भरायला. आता हा पळसपे फाट्याला आता राऊंड मारून जायला लागेल आपल्याला. हा असा पूर्ण राऊंड मारायला लागतो कारण हा वन वे आहे सगळे. तर मित्रांनो बरोबर सकाळचे 6:39 झाली आहेत आणि आता आपण पळसपे फाट्याला पोहोचलो आहे आणि इथून आता आपल्या कोकणाच्या मुंबई गोवा हायवेला सुरुवात होते आणि आता आपण इथून मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स घेणार आहोत. आता इथून पूर्णपणे या कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे. उजवीकडची मुंबईकडे येणारी लेनही कॉन्क्रीटची झालेली आहे. आता टेक्निकली म्हणायला गेलं तर हा हायवे अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि जिथे पूर्ण झाला आहे तिथेही पूर्ण झालेला नाही आहे कारण मधल्या मीडियममध्ये माती टाकलेली आहे. इथे अजून टाकायची बाकी आहे. झाडं लावायची बाकी आहेत. मीडियम स्टोन लावायचे बाकी आहेत. इथे लावलेत. कलर मारायचं बाकी आहे. पेंट लाईन्स मारायचे बाकी आहेत. उजवीकडे काही गटर असेल किंवा अजून दुसरे काही पेवमेंट स्टोन असतील ते टाकायचे बाकी आहेत. पण आता आपण कोकणवासियांसाठी तर PQC म्हणजेच रोड झाल्याच जमा आहे. ते PQC झालं तरी पुष्कळ आहे बाबा आपल्यासाठी. 7-12 हे बघा आता डाव्या बाजूला हे नवीन CNG स्टेशन आहे. याचा मी एक वेगळा व्हिडिओ टाकला होता. महानगर गॅसचं नवीन CNG स्टेशन झालं आहे त्याच्याबद्दल एक छोटासा 5 मिनिटाचा माहितीसाठी. हा बघा हा महानगर गॅसचा नवीन CNG स्टेशन झालेला आहे. आज गर्दी कमी आहे. सर बरोबर 6:50 झाली आहेत. तुम्ही पाहू शकता आपण आता कर्नाळा अभयारण्यातून पास होतोय. कर्नाळामध्येही आता दोन्ही लेन PQC झालेले आहेत. दोन्हीकडे कॉन्क्रीटच्या लेन झालेल्या आहेत. मुंबईकडे जाणारी लेन नवीन आहे. ही जुनीच कॉन्क्रीटची लेन आहे आपली. दोन्ही साईडच्या लेन कॉन्क्रीट झालेल्या आहेत. अजून 56 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण आपटा फाट्याला पोहोचलो आहे म्हणजेच खारपाडा जंक्शन. आंदोलनाचा पूर्वी चालू होता आता बंद आहे. या आपटा फाट्याच्या पुढे इथून हा पाताळगंगा ब्रिज. इथे काही काम दिसत नाही चालू झालेलं. हा जुनाच डांबरी रोड आहे पण व्यवस्थित आहे. ठीक आहे. ब्रिजचं कॉन्क्रिटीकरण पण व्हायचं आहे. आता पाताळगंगा नदीचा ब्रिज गेल्यानंतर आता इथून पुन्हा कॉन्क्रीटच्या रोडला सुरुवात झाली आहे आणि दोन्ही बाजूच्या लेन इथे PQC कॉन्क्रीट लेन झालेले आहेत. आणि एक नवीन बातमी तुम्हाला द्यायची ती म्हणजे या पाताळगंगा ब्रिज रिव्हरपासून पुढे 2 किलोमीटर जवळजवळ एक नवीन CNG स्टेशन झालेलं आहे महानगरचं चितेला. तर त्याचा मी एक डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ टाकीन आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक झलक देईन त्याची. जर तुम्हाला डिटेल घ्यायची असतील तर त्या तुम्ही डिटेल व्हिडिओमध्ये जाऊन घेऊ शकता. हे बघा हेच ते नवीन CNG स्टेशन.
मित्रांनो 7:12 झाले. त्या गॅस स्टेशनच्या पुढे जर असं एक पेट्रोल पंप मिळाला BPCLचं. तिथे थोडंसं 1,000 रुपयाचं पेट्रोल भरून घेतलं. इन केस गरज लागली नाही लागली म्हणून. आता लागूया आपण पुन्हा मुंबई गोवा महामार्गाला. हा पेंटचा हा ब्रिज तेवढा कॉन्क्रीट करण्याचा बाकी आहे. इथे पण डांबरच आहे. एवढा पॅचेस थोडासा 500 मीटरचा डांबराच आहे. आता पुन्हा लगेच दोन्ही बाजूला कॉन्क्रीटच्या लेन सुरू झाले. इन शॉर्ट म्हणजे पळसपे फाट्यापासून ज्या 2 कॉन्क्रीटच्या लेन सुरू झाल्या आहेत त्या पेंटपर्यंत तरी थेट चालू आहेत. फक्त मध्ये एखादं 400-500 मीटर ब्रिजवरचं काम वगैरे थोडंसं बाकी आहे. आता पुढे बघूया. इथूनही पेंट पासून पुढे पूर्णपणे दोन्ही PQC लेन झालेले आहेत आणि दोन्ही PQC लेन वरती ट्रॅफिक पण सुरू आहे. सात वाजून 27 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण वडखळ बायपासला लागलेलो आहोत. मध्ये मीडियनचं काम चालू आहे. लाल माती टाकलेली आहे. मीडियनचे स्टोनही लावलेले आहेत. दोन्ही लेन PQC झालेले आहेत. थोडंसं अलीकडे वडखळ बायपास चालू व्हायच्या अलीकडे थोडंसं फक्त का माहित नाही कॉन्क्रीट केलेलं आहे ते फोडतात आहेत आणि पुन्हा काहीतरी काम चालू केलंय. त्यामुळे ट्रॅफिक थोडंसं डायव्हर्ट केलेलं आहे एकाच लेनमधून. तर बघा वडखळ ब्रिजला सुरुवात होते. ते दोन्ही PQC झालेले आहेत. मीडियनचं काम चालू आहे माती टाकायचं. ब्रिजचं ट्रॅफिक व्यवस्थित केलेलं आहे. आता पूर्ववत केलेलं आहे. दोन्ही लेनचं ट्रॅफिक आपापल्या लेन मधून सुरू आहे. पण मागच्या वेळेला आलो तेव्हा इथे काम चालू होतं आणि मुंबईकडची लेन बंद केली होती. दोन्ही ट्रॅफिक या कोकणातल्या लेन मधून सुरू होतं. डांबरीकरण केलेलं आहे. मस्त गुळगुळीत झालेला आहे रोडा. आता हा वडखळ ब्रिज उतरल्यानंतर आता हा नागोठणे रोडला सुरुवात झाली आहे. हा रोड डांबरीचा आहे अजून पण निदान डांबरीकरण तरी व्यवस्थित केलेलं आहे. स्मूथ आहे रोड. पेंटलाईन मार्क केलेल्या आहेत. मीडियन मध्ये मस्तपैकी फुलझाडं लावलेली आहेत. हा ब्रिज पण सुरू केलेला दिसतोय आणि आता या ब्रिज पासून दोन्ही लेन PQC आहेत. कॉन्क्रीटच्या लेन आहेत. इथेही मीडियनचं काम सुरू आहे. अगदी रेल्वे लाईनच्या बाजूलाच आहे हा रोड. पण या PQC कॉन्क्रीट लेनची क्वालिटी काय चांगली नाही आहे. खड्डे पडलेत. हा बघा मोठा खड्डा होता मध्येच आणि सरफेस अगदी खडबडीत रफ झालेला आहे. इथेही दोन्ही लेन PQCच्या सुरू आहेत. हे पहा मीडियनचं काम सुरू आहे. डाव्या बाजूला अगदी लागूनच कोकण रेल्वेची लाईन आहे. तो कॉन्क्रीटचा पॅच संपल्यानंतर हे बघा आता गडप गाव आलेलं आहे. 7:33 झालेली आहेत. गडप गावात कुठेही प्रोग्रेस दिसत नाहीये. आता हे बघा समोर हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे पण चालू आहे का बंद पडलंय ते माहित नाही.
त्यामुळे हे आता पूर्ण डायव्हर्जन्स आहेत. आता आपल्याला सर्व्हिस रोडवरनं जावं लागतंय. त्यामुळे गडप गावात प्रोग्रेस काहीच नाही आहे. बघा आता पुढे जरासं परत 2 लेन्स आहेत, पण हा जुनाच रोड आहे, डांबरी रोड आहे. इथेही कामाचं काही नामोनिशाण नाही आहे गडप गावाच्या आजूबाजूला. पण जिथे जिथे गाव आहे तिथे काम स्लो आहे. हे बघा आता गडप गाव गेलं, हे साधारण 1-1.5 मिनिटांनी गडप गाव गेलं म्हणजे गडप गावात असेल हे. आता पुन्हा इथे PQC लेनला सुरुवात झालेली आहे आणि इथे दोन्ही बाजूचं PQC लेन झालेलं आहे. ट्रॅफिकही दोन्ही लेनमध्ये आपापल्या सुरू आहे. इथेही मीडियनमध्ये माती टाकण्याचं काम चालू आहे. हे बघा पुढे बघा माती टाकून झालेली आहे पूर्ण. हे बघा आजूबाजूला एवढ्या वर्षात मोठी मोठी झाडं का नाही लावली? एवढ्यात वाढली असती, रस्त्याच्या कडेनी झाडं लावली असती तर 15 वर्षात मोठी झाली असती. आता एकदम भकास वाटतोय. बघा असा हायवे म्हटला तर अगदी भकास वाटतोय, अजिबात सावली नाहीये. हे बघा आता ही अशी झाडं आहेत, अशी झाडं लावली असती तर बरं झालं असतं ना. हे बघा आता हा फ्लायओव्हरच्या अगदी सुरुवातीलाच अगदी घाणेरडे खड्डे आहेत. कॉन्क्रीट रोड मध्ये खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना जरासं सावकाशच चालवा. सात वाजून 44 मिनिटं झाली आहे. आता आपण आमटेम गावात पोहोचलोय. मागच्या वेळीप्रमाणेच आमटेम गावाची परिस्थिती जैसे थे. घाणेरडा पेवर ब्लॉकचा रोड आहे. आतापर्यंत अगदी मस्त आलंय सुसाट. 5:40 निघून 7:44 आपण आमटेमला पोहोचलेलो आहोत. मध्ये 5-7 मिनिटं गॅस भरणं, पेट्रोल पंपला व्हिजिट आणि त्यामधल्या नवीन गॅस स्टेशनला व्हिजिट. ते कॅल्क्युलेशन आपण नंतर देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा आता आमटेम गाव गेल्यानंतर पुन्हा PQC लेनला सुरुवात झालेली आहे. दोन्हीकडच्या लेन PQC झालेल्या आहेत. कोकणात जाणारी लेन पण PQC झाली आहे, पण ट्रॅफिक मात्र या मुंबईकडच्या लेनवरून सुरू आहे. अजूनही एकाच लेनमधून ट्रॅफिक सुरू आहे. चला म्हणजे डावीकडची लेन पण 1-2 महिन्यात सुरू होऊन जाईल. चला इथे घाणेरडा एकदम खड्डा आहे. आता इथे डायव्हर्जन आलेलं आहे. आता पुन्हा हा जुना सिंगल रस्ता. हे वडाचं झाड लक्षात ठेवा मोठं. 7 वाजून 49 मिनिटं झालेली आहेत. बरोबर 92 किलोमीटर झालेले आहेत आणि आता या जुन्या अशा सिंगल रोडला सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा या दोन्ही साईडच्या PQC लेनला सुरुवात झालेली आहे आणि ट्रॅफिकही आपापल्या लेनमधून सुरू आहे. हा उजवीकडे आहे हा जिओचा पेट्रोल पंप. साधारण त्याच्या अलीकडे पासून या दोन्ही PQC लेनला सुरुवात होते आणि वेळ पण सांगतोय मी आणि किलोमीटर झाले 95. साधारण मधला 3 किलोमीटरचा पॅच हा पेवर ब्लॉक
आणि जुना आणि सिंगल आहे. मस्तपैकी टेम्पो मध्ये मस्त वरती फळ टाकून झोपलेले आहेत. खाली सामान ठेवलेलं आहे. चला आता इथे काम जरा जोरदार सुरू दिसतंय. हा डाव्या बाजूचा डांबरी रोड आहे. हा सुकेळी खिंडीच्या अलीकडचा पोर्शन आहे. मला वाटतं हा तो पॅच जोशी वडेवाले आहे तिथून अगदी खडबडीत होता तोच पॅच आहे हा. पण इथे फ्लायओव्हरचं काम जोरात सुरू आहे. मधून वायाडक्ट केलेलं आहे गाववाल्यांना पास होण्यासाठी आणि पूर्ण भरणी करतात आहे मातीची. याच्यात काम चालू आहे इथे. तर मित्रांनो, हा होता मुंबई गोवा हायवेचा पळसपे फाटा ते नागोठणेचा अपडेट. सो स्टे ट्यून फॉर द अपडेट बिटवीन नागोठणे अँड महाड. तर मित्रांनो, मुंबई गोवा हायवेची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मी माझ्या परीने मुंबई गोवा हायवेचा डिटेल आणि लेटेस्ट अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग आवर चॅनल and thanks for watching.